महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी शुक्रवारी शरद पवारांसोबत एकाच वाहनामधून प्रवास केलेला आहे। त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने एक साथ असलेल्या पवार आणि भुजबळांमध्ये नेमकं काय बोलणं झालं अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। पण या निमित्ताने पवारांचं प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक राजकारण अधोरेखित झालंय। पुण्यातील चाकण बाजार समितीत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। यावेळेला शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावरती उपस्थित होते। यावेळेला शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवरती काही मजकूर लिहून ती कार्यक्रम पत्रिका शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांना वाचायला दिली। शरद पवारांनी जे लिहिलं होतं ते छगन भुजबळांनी वाचलं सुद्धा। दरम्यान शरद पवारांनी छगन भुजबळांना काय संदेश दिला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान याच कार्यक्रमानिमित्ताने येत असताना शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास देखील केला। या निमित्तानं दोन्ही नेते एकाच मंचावरती आले होते। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज फुले, शाहू आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवतांची पूजा करण्यासाठी, त्यांना माल्यार्पण अर्पण करण्यासाठी आम्ही कधीही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो। मंत्रीपद न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरती उघड नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे दोन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय।